ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासाचा 11वा दिवस आणि आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 11वा. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गौरीनंदना शिवपुत्रा श्री गजवदना मोदक प्रिय मूषक वाहना कार्यारंभी तुझ नमो. दुजी नमिली ब्रह्मनंदिनी सरस्वती शब्दस्वामिनी कवित्व गुणांची दात्री म्हणून तुझ माऊली नमितसे. श्री गुरुराया दयासागरा घाल कृपेचा विंझनवारा ही लेखनी चालो भराभरा पूर्णत्वाचे दिशेने. अच्युता केशवा माधवा अधिक मासाचा महिमा गावा सकलांसी तो निवेदावा हीच कामना मनात. नारद पुस्ती नारायणासी निघून जाता दुर्वास ऋषी काय विचार करीत मानसी झाली विप्रकन्याती. ऋषी सांगती ब्रह्मपुत्रास कन्या मेधावती खास आचरती झाली स्वतपास श्रद्धायुक्त शिवाच्या. ती करी शिवास प्रार्थना माझ्या हातून घडला गुन्हा मान न दिला गुरुवशना घडला प्रमाद अक्षम्य. तरी आता दीनदयाळा तूच घालून पाठी मला होई रक्षिता भक्तवत्सला हीच चरणी विनवणी. तुझी एक अनिष्ट भक्ती माझ्या मनात करते बसते म्हणून त्या श्रीहरिप्रती मन मान्य करीना. म्हणून महत्व अधिकाचे श्रेष्ठ न वाटे पुरुषोत्तमाचे. तू असता दैवत आमचे अन्य कोणास कापूचो तू असता माझा कैवारी मज न प्रिय वाटे हरी. नको भक्ती ती व्याभिचारी स्वार्थ लाभा कारणे. तू शिवशंकर भोळा कैलासीचा राणा भला सर्पमाळ तुझी या गळा तनु तेजस्वी भस्मांकित. शिव शिव जपता नाम सफल होती सर्व काम अंती लाभे कैलास धाम तुझ्या शिवचरणांसी. माझे भले बुरे आता तूच पाहिबा कैलासनाथा एसी विनोनी उमाकांता प्रारंभ करी तपासी. एक नारदा ती विप्रकुमारी कशा प्रकारे तप करी ग्रीष्मकाळी अग्नी करी सभोवती प्रदीप्त. शिशिर मासी नदी पात्रात उभी राही गळ्यापर्यंत ध्यान तिचे न विचलित होत काही केल्यास. शिवध्यानाचा ध्यास मनाला शिवनामाचा लळा म्हणाला नीलकंठ तो तिने स्मरला अखंड मानसी. ऐसा बहु काळ लोटता चिंता वाटे अमरनाथा भयभीत झाल्या देवदेवता तिच्या तपोबलाने. ऋषी मुनी योगीवर तिचे कौतुक करती फार म्हणती ऐसे तप थोर नाही आम्ही देखील. धन्य धन्य ती मेधावती स्वप्राणाची देत आहुती जिंकू पाहे कैलासपती भोळ्या भक्ती भावाने. श्रीकृष्ण सांगती धनंजयास तिचे तप जाता कळसास. संतोष झाला सदाशिवास धावला दर्शन द्यावया. तिच्या सन्मुख प्रकट होत काय बोलिला कैलासनाथ. उघड लोचन बघ साक्षात आलो तुझसी भेटाया. आम्ही देवभक्ताधीन आमचे तुम्ही करता चिंतन. तुम्हा वाचून एकही क्षण दुरावा न सहावे. ती एकूण कानिवाणी कन्या पाहे डोळे उघडून. तो त्या नीलवर्ण प्रकाशाने दिपले नेत्र क्षणात. जे ध्यान चित्ती चित्तले तेच समोर उभे ठेले पाहता नेत्र पाझरले प्रेमाश्रूने झरझरा. उठून या ती मेधावती झाली सत्वर चरण धरती. देह कुरवंडीला पायाप्रती शिवार्पण म्हणून या. शिवे पाठी वरुणी हात फिरविता झाली रोमांचित. काया तिची थरथरत वाणी झाली अबोल. शिवदर्शने तोषली बाळा श्रमभार साराने मला. करती झाली स्तवनाला मानस पूजा करीत असे. भक्तीने भरले अंतकरण वाचेने चाले शिवस्तवन. हात जोडून करी वंदन म्हणे कल्याण करावे. आदिनाथा शिवशंकरा तुझ्या कृपेचा विंझनवारा घालूनी मम अंतरा तूच सुखवी दयाळा. मी न जाणे माझे हित मी मूढ अज्ञानी पतित. आधार तुझा जमज प्रत आहे या जगतात. मला न माय बाप बहीण बंधूही नाही मज लागून. कोण करणार रक्षण तुझ वाचून दयाळा. उपेक्षितांचा तूच आश्रयदाता तूच एक उमाकांता. तुझवरती भरोसा आता तार मार तूच मला. तिची एकोणी नम्र प्रार्थना दया उपजली शिवाची मना. तो म्हणे दर्शन देण्या आलो आहे तुझला मी. तू घोर तपा चरण करून जिंकलेस माझे मन. आता देण्यास वरदान आले आहे बालिके. तरी जे का तुझे ये मना ते मागी हा वरदाना. मी पूर्वीन मनोकामना जी सांग तुझी असे. समोर पाहता भव्य मूर्ती भांबावली ती मेधावती. पती दे ते दे झाली म्हणती 5 वेळा ती बाळा. शिवही तथास्तु म्हणाले त्यांचे त्यांनाच हसू आले. 5 पती तुझला बाळी मिळतील पुढे जन्मात.
मेधावती झाली आश्चर्यवती, म्हणे देवा काय पाचपती, मिळणार मला कैलासपती, हे तर जगा विपरीत. शिव म्हणती त्या मेधावतीला, तूच वर तो 5 वेळा मागितलास ना मला, नाही केसे तुझं म्हणू तरी तेच सत्य होणार. 5 पती ते शूरवीर, पुढील जन्मी तुझं मिळणार. विधी लिखित हे असे महाबलाढ्य क्षत्रिय वीर, 5 वीर तुझ वरणार, 5 तू पत्नी होणार. सत्य हेच त्रिवार, एकोणी त्या शिववचनास, शंकित झाले तिचे मनास, 5 पती एका पत्नीस, हे तर जना विपरीत, एकी नारीचा एक पती. हीच असता जगरहाटी, 5 मी पत्नी उमापती, कशी मान्य होणार. शिव म्हणती आशीर्वचन, असत्य ना ते जाण, पुढील जन्मी तुझ लागून, पती 5 मिळतील. 5 राणी जरी असशील, तरी न सौख्य भोगशील, राणी वनी तू फिरशील, असुनिया ही सम्राज्ञी. याचे कारण तू अभेरीला, दुर्वांसाचा तो शब्द भला, मानिले ना त्या पुरुषोत्तमाला, जो का प्रिय आम्हास. हरिहरात तुझा हातून भेद घडला आहे म्हणून, त्याचे फळ निश्चित जाण, भोगावे ते लागेल. तरी तू माझी केलीस भक्ती, माझी कृपा तुझवरती, म्हणून ठरशील भाग्यवती, आचरिता त्या व्रता. ब्रहण नारद पुराणीचा, बालिकेचा शिव अभिवचनाचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झालासे. अरुण विनवणे करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 11वा अध्याय हरिचंद्रास प्रेमभावे समर्पितो. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर ते आता आपण बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अध्याय देखील ऐकायला मिळतील. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 11. मेधावतीला शिवांचा उपदेश. सूत सांगतात की दुर्वास निघून गेल्यावर त्या विप्रकन्येने काय केले असे नारदाने जेव्हा नारायण ऋषींना विचारले, तेव्हा ते म्हणाले की जेव्हा तिला आता आपल्याला कोणाचाच आधार राहिला नाही, पित्यासारखे दुर्वास आपल्याला भेटायला आले, त्यांनी आपल्या हिताची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपण मात्र त्यांच्या सल्ल्याचा अनादर केला. त्यांनी सांगितलेल्या अधिक मासावर अविश्वास दाखवला, त्या पुरुषोत्तमास नावे ठेवली, त्यांचे मन दुखावले. हा अपराध झाला याची तिला जाणीव झाली. तिने शिवजींची करुणा भागली. आता शेवटचा तरुणोपाय म्हणून ती आपल्या लाडक्या उपास्य देवतेचे कठोर तप करू लागली. ते इतके कठोर की ऐन उन्हाळ्यात ती सभोवती अग्नी प्रज्वलित करून त्यात बसून तप करायची, तर ऐन कडाक्याच्या थंडीत गळ्या इतक्या पाण्यात उभी राहून तप करायची. तिच्या तपाने जेव्हा सीमा गाठली तेव्हा शिवजी तिच्यावरती प्रसन्न झाले. त्यांनी तिचे कौतुक करत तिला दर्शन दिले आणि वर माग असे सांगितले. तेव्हा त्या दिव्य दर्शनाने ती इतकी भांबवली की तिने नकळत मला पती दे, पती दे अशी 5 वेळा प्रार्थना केली. प्रत्येक वेळी शिवजीही तथास्तु म्हणत गेले. त्यांनी तिला तुला पुढील जन्मी 5 पती मिळतील असे सांगितले. ते ऐकून ती आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, देवा, अरे ही गोष्ट तर जगरहाटीपेक्षा वेगळी असेल, ती लोकांना कशी मान्य होणार. त्यावर शिव म्हणाले की हे विधिलिखित आहे, ते सत्य होणारच, पण त्याबरोबरच तुला हे पण सांगतो की तू या जन्मातही वनवास भोगशील. नंतर कृष्ण कृपेने जेव्हा तू त्या पुरुषोत्तमाची आराधना करशील तेव्हा तुला फिरून सर्व राज्य वैभव मिळेल. हरी आणि हरात तू भेद केलास, त्यांना कमी जास्त लेखलेस, म्हणून तुला हे भोगावे लागणार आहे. तरी सुद्धा तू माझी भक्ती केलेली असल्याने तुझे पुढे कल्याणच घडेल असे सांगून शिवजी अंतर्धान पावले. इथे ब्रहण नारद पुराणाचा मेधावती शिवजींचे अभिवचन नावाचा अधिक मास महात्म्याचा 11वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.